नमस्कार मैत्रिणींनो, छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण चमचमीत अशी दोडक्याची भाजी घरच्या घरी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक दोडका घेतला आहे आणि दोडक्यावरच्या ज्या शिरा दिसत आहे ना, त्या शिरा आपल्याला एका चाकूने किंवा पेलरनं काढून घ्यायचे आहे। तर मी शिराचा दोडका घेतला आहे। आता पूर्ण शिराच्या दोडक्यावरले आपण जे शिरा दिसत आहे त्या पूर्ण चाकूने काढून घेते। पूर्ण शिरा मी चाकूने काढून घेतला आहे। आता दोडक्याला आपण दोन्ही साईडचा जो भाग उरलेला आहे तो कट करून टाकूया आणि जे आपण शिरा काढून घेतला आहे तर त्याला मी तुकडे करून घेते। मी 3 ते 4 भागामध्ये याचे तुकडे करून घेतले, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कट करता येईल। तर एक तुकड्याचे मी 4 भाग करून घेतले आणि त्याचे मी छोटे छोटे खाप करून घेतले। तर मी अशा पद्धतीने आपण सर्व दोडका कट करून घ्यायचा आहे। बारीक किंवा जास्त जाड साईज मी बनवली नाही आहे, मीडियम साईजमध्ये मी दोडका कट करून घेतला आहे। आता हा दोडका एका प्लेटमध्ये भरून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून हा दोडका स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण डाळ भिजू घातली होती। तर मी घेतलेली आहे चणा डाळ। चणा डाळ मी 1 वाटी घेतली होती, आपल्याला हवी तेवढी आपण घेऊ शकतो। तर चणा डाळ मी 4 ते 5 घंटे भिजू घालून ठेवली होती आणि आता ही डाळ अशी मस्त भिजून झाली आहे आणि राहिलेले कच्चपणा आपण भाजी शिजवता वेळेस आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। तर डाळ तुम्ही बघताय छान अशी भिजून झाली आहे। तर आता आपण करूया भाजीची तयारी। तर त्यासाठी जाऊया गॅसकडे। तर मी गॅस चालू करून घेतला आणि गॅसवरती कढई ठेवून घेतली। कढईमध्ये मी मोठा चमचा तेल घालून घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची। मोहरीनंतर त्यासोबतच मी घालून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यासोबत आपण घालून घ्यायचा आहे कढीपत्ता। कुठल्याही भाजीला छान अशी फोडणी बसली तर भाजी खायला खूप टेस्टी लागते। तर यामध्ये आपण सर्व तडतडल्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो पण मी बारीक कट करून घेतला आहे। टोमॅटो आणि कांदा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे। दोन्ही व्यवस्थित परतून झाले की त्यानंतर आपण यामध्ये काही घरगुती मसाले घालून घेणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलं आहे हळदी पावडर, त्यानंतर अर्धा टीस्पून धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर आपण आपल्या चवीनुसार घालून घ्यायचे। तर मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलं आहे 1 टेबलस्पून। त्यानंतरच घालून घेणार आहोत आपण कांदा लसूण मसाला। तर कांदा लसूण मसाला मी अर्धा टीस्पून घेतला आहे। सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे। जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल छान सुटत नाही तोपर्यंत आपण हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे भाजीलाही तरी खूप छान येते। तर आता आपली मसाले परतून झाले। आता यामध्ये आपण घालून घेऊया आपली भिजवलेली डाळ। तर संपूर्ण डाळ आपल्याला या वाटणामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पूर्ण डाळ घालून घेतली की आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण मी मिक्स करून घेते। डाळीला आपल्याला कोरडंच असं शिजून नाही द्यायचं आहे। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर चिरलेला दोडका आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर दोडका मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हा दोडका पण आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। तर मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी 2 ते 3 मिनटं असंच झाकण ठेवून घेते पाणी न घालता। आणि आता आपण झाकण काढून घेऊया आणि व्यवस्थित परत हे दोडका आणि डाळ मिक्स करून घेऊया। यानंतर आपण पाणी घालून घेऊया। तर पाणी आपण आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे। मी जास्तीचं पाणी नाही घेतलं आहे, 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे। आणि आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परत भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं छान भाजीला उकळी येईपर्यंत किंवा दोडका आणि डाळ शिजेपर्यंत व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनटं झाले। आता आपण झाकण काढून बघूया। तर मस्त अशी आपली भाजी शिजत आहे, तुम्ही बघताय। आता आपण चेक करून बघूया यामधील डाळ आणि दोडका व्यवस्थित शिजला की नाही। तर मी चमच्यावरती डाळ घेऊन बघते आणि डाळ आपण दाबून बघूया। तर मी हातावरती डाळ दाबून बघते तर मस्त अशी आपली डाळ शिजून झाली आहे, तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता। आणि त्यानंतरच आपण दोडका पण शिजला की नाही ते चेक करून बघूया। मस्त असं आपलं दोडका पण शिजून झाला आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे
आणि यावरती मी तर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते. कोथिंबीर घातल्याने भाजीला खूप छान चव येते आणि मस्त असा भाजीचा वास पण येतोय. आता आपण गॅस बंद करून भाजी खाली काढून घेतली आहे आणि तुम्ही बघताय भाजीचा रंगही खूप छान झाला आहे आणि कुठलीही भाजी पातळ किंवा जास्त घट्ट अशी झाली नाही आहे. डाळ पण भाजीमधील व्यवस्थित शिजून झालं आहे. आता ही भाजी आपण एका सर्व्हिस बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त चमचमीत असे आपली तर दोडक्याची भाजी झाली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटते तुम्हाला ही आजची रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.